नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर हे बघा, आज सकाळी मी सानवीला 7:45 वाजता स्कूलला सोडायला मी पण गेले होते। तर त्यानंतर आम्ही इकडे आलात, मस्तानी तलाव आहे आमच्या इथून जवळच। तर इकडे आलात आम्ही सकाळी आणि काल पाऊस पडलेला होता, त्यामुळं चांगलं इथं थंड थंड झालं होतं। आणि असंच अर्धा तास एक राऊंड, हे बघा माती पण ओली दिसते। एक अर्धा तास आम्ही थांबलात तिथं आणि नंतर हे सगळं बघून, पाणी चांगलंच आहे इथं। जो तो दिव्य घाट आहे का, त्याच्या खालच्या साईडला, अलीकडच्या साईडला इथे हे मस्तानी तलाव। आणि हे बघा, असं बघून आम्ही आलात घरी। त्यानंतर हे बघा, हे जे 2 दिवसाखाली शिवलेले ब्लाऊज ते होते का, तर त्या काकू येणार होत्या घ्यायला, त्यांना दिले। त्यानंतर एवढ्यातच टाईम झाला सानवीला स्कूलमधून आणण्याचा। तर मी निघाले होते सानवीला स्कूलमधून आणायला। त्यानंतर ती गोल्डन कलरची रील पण घ्यायची होती ना, माझं ब्लाऊज राहिलं होतं आज द्यायचं आहे ते जरा वेळाने। तर त्याच्यासाठी मी ती रील पण, सामान पण घेतलं। दुसरं पण काय, सुया वगैरे म्हणजे खराब झाल्या होत्या, एक पण नव्हती राहिली। तर सानवीला स्कूलमधून घेतलं आणि ते सामान पण घेतलं। रील आणि सुईच होतं, दुसरं काही नव्हतं एवढं। त्यानंतर सानवी मला म्हणत होती की मम्मी, मला ज्यूस प्यायचा आहे, मँगो ज्यूस प्यायचा आहे। तर मग मी तिला घेऊन तिथंच समोर मँगो ज्यूस होता, तर तिला दिला आणि नंतर आम्ही घरी आलात। एक आरोहीसाठी पण घेतला मी आणि त्यानंतर मी घरी आले। आणि हे जे ब्लाऊज होतं का, तर हे घेतलं शिवायला, हे शिवलं। त्याच्यानंतर हे बघा, हे 2 तर अगोदरच झालेत कालच। आता बघा 12 वाजलेत आणि त्यानंतर मग हे कंप्लीट झालं बघा। मध्ये लाईट पण गेली होती, ओव्हरलॉक वगैरे करून सगळं मी रेडी केलं आहे। त्यानंतर बघा 1 वाजलं आहे, आता 1ला 5 मिनटं कमी आहेत। लगेच मी हे गोल्डन कलरचं पण घेते शिवायला, कारण द्यायचं आहे मला आता। तर हे घेतलं मी शिवायला। हे बघा, सुया ते आणल्या होत्या मी। तर ही रील आणि हे आणलं होतं मी आता जाऊन, आणि ते मग आता शिवून घेते हे ब्लाऊज। हे बघा, हे ब्लाऊज पण तयार झालं। ओव्हरलॉक वगैरे पूर्ण लगेच, म्हणजे मी शिवतच करते। ओव्हरलॉक कशाने करते ते नंतर एखाद्या दिवशी सांगेल मी तुम्हाला। आणि हे बघा, हे पण ब्लाऊज तयार झालं। लाईट वगैरे नाही गेली की मध्ये काही पोरी वगैरे काही नाही कामं सांगितली की असं लवकर होतं। त्यानंतर बघा, ह्यांचेच जे ब्लाऊज होते का 2, पिंक आणि ग्रीनवालं, तर त्यांचे हे अल्टर करायला पॅडेड ब्लाऊज ते होते। तर ते मधले जे पॅड ते होते का, ते रिमूव्ह करून हे करायचं होतं, फिटिंग करायची होती। तर ते घेतलं, म्हणजे सोबतच देता येते म्हणून। टॉप होते 2-3 अल्टरचे, ते पण घेतले। तर हे बघा, अशा प्रकारे सगळं केलं। आता त्यांच्या हे असा कचरा झाला आहे। आता मी सगळं हुक वगैरे लावून त्यांचे दोघीजणींचं आहे ते वेगवेगळं भरून ठेवलं सगळं। हे बघा, अशा प्रकारे आता मी हुक लावून घेतले। त्यानंतर बघा, मी हे त्यांच्या पिशवीत भरून ठेवलं आणि हे 2 दुसऱ्यांचे आहेत त्यांची पण। आणि आता हे जरा साफ करून घेते। 2 जरी ब्लाऊज शिवले तरी एवढा कचरा होतो आहे। तर हे अशा प्रकारे, आणि म्हणजे नुसतं झाडून काढून पण नाही होत, तर ते थोडं तरी पुसून घ्यावं लागते। तर त्यानंतर थोडा वेळ मी आराम केला। त्यानंतर मी भांडे घासले दिवसभराचे पडलेले। नंतर बघा, हा किचन, आता मला भांडे लावायचे आहेत आणि असे खाली टाकले ना लवकर वाळतात, त्याच्यामुळे एखाद्या दिवशी असे टाकते मी। आणि त्यानंतर भांडे लावून स्वयंपाक करायचा आहे मला रात्रीचा आता।